आज 30 सप्टेंबर 2024 आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जवळपास 38च्या दरम्यान मंत्रिमंडळाचे निर्णय झाले. मात्र शिक्षकांच्या विषयाचा एक सुद्धा निर्णय त्या ठिकाणी पाहायला मिळाला नाही, ही मात्र दुर्दैवाची बाब. टप्पावाढी संदर्भात शिक्षकांचे असंख्य आंदोलन झालेले आहे. मात्र अजूनही शिक्षकांचा टप्पावाढीचा जो पूर्ण पगार मिळण्याकरिता जे शिक्षकांकडून आंदोलन केलं जाते त्याचा अजूनही निर्णय मात्र झाला नाही, ही मात्र दुर्दैवाची गोष्ट. शिक्षकांच्या करिता असंख्य शिक्षक आमदार आहे, मात्र त्यातील काही बोटावर मोजण्याजोगते शिक्षक आमदार शिक्षकांकरिता पाठपुरावा करत आहे. मात्र जेव्हा काही निर्णय होईल त्या मात्र काही जे शिक्षक आमदार असणार आहे ते सर्वात पुढे पोस्टर बाजी करायला पुढे असू शकतील. आता देखील टप्पावाढीच्या संदर्भात निर्णय काय होतो याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांचं लक्ष लागलेले. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये टप्पावाढीचा निर्णय हा झालेला नाहीये, त्यावरती चर्चा झालेली आहे. मात्र आता आर्थिक जी काही तरतूद करायची आहे ती कशा पद्धतीने करायची आहे या संदर्भात आज माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, शिक्षण मंत्री यांची निर्णायक बैठक ही होणार आहे. आणि या बैठकीमध्ये शिक्षकांच्या टप्पावाढीच्या संदर्भातील पुढचा निर्णय हा होणार आहे. आता देखील निर्णय जरी झाला तर त्याची तरतूद जी आहे ती निश्चितच निवडणुका झाल्यानंतर ही होण्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कारण निर्णय जरी आता झाला, कारण टोकन बजेट हे शिक्षकांना तरतुदीसाठी लागतं आणि आता अधिवेशन होईल अशी सध्या तरी परिस्थिती वाटत नाही. आणि शिक्षकांच्या प्रश्नाकरिता कोणी अधिवेशन घेतील अशी देखील सध्याची परिस्थिती पाहायला मिळत नाही. कारण यापेक्षा गंभीर प्रश्न असताना सुद्धा अधिवेशन झालेलं नव्हतं. त्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात अधिवेशन होईल ही मात्र निश्चितच एक प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळं आता देखील फक्त शासनाला एक कागदच द्यायचा आहे. शिक्षकांच्या हाती तसं देखील काही आर्थिक तरतूद मिळणार नाही आणि जे द्यायचं आहे ते जूनपासून देणार आहे. मात्र यामध्ये शिक्षक समन्वय संघाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आज आझाद मैदान मुंबई या ठिकाणी देण्यात आलेली आहे. शिक्षकांचे जे पालक आहे माननीय शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी अत्यंत योग्य पद्धतीने फाईल ही तयार केलेली आहे. शिक्षकांना न्याय मिळवून देण्याकरिता ही फाईल तयार केलेली आहे. कुणी काही उद्योग करण्याचा प्रयत्न करण्यात आला तरी देखील शिक्षकांच्या बाजूने शिक्षकांच्या भवितव्याचा विचार करून ती फाईल त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. आणि त्यामध्ये कुणीही कितीही कान भरवायचा प्रयत्न केला तरी देखील शिक्षकांच्या ह्या जे शिक्षक रिटायर झालेले आहे शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने ही फाईल शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी तयार केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री यांचं देखील त्या ठिकाणी खूप जी पाठपुरावा सध्या स्वतः मुख्यमंत्र्यांकडून सुरू आहे. आता हे होत असताना आज ही निर्णायक बैठक होणार आहे आणि यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, शिक्षण मंत्री नेमकी काय भूमिका घेता या संदर्भात, आर्थिक धोरणासंदर्भात. आणि त्यानंतर आता फक्त 3च मंत्रिमंडळाच्या बैठका या शिल्लक राहिलेल्या आहे. एक 3 ऑक्टोबर, 8 ऑक्टोबर आणि 11 ऑक्टोबर. यामध्ये 8 ऑक्टोबरची जरी बैठक झाली आणि त्यामध्ये जरी निर्णय झाला तरी देखील शिक्षकांना त्याचा फायदा होणार नाही. कारण 11 ऑक्टोबरची जी बैठक असणार आहे त्यामध्ये फक्त शेवट जे आहे ते हे सर्व मंत्रिमंडळ कशा पद्धतीचा तो कार्यकाळ झालेला असतो तर त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचा शिक्षकांच्या निर्णयाकरिता उपयोग होणार नाहीये. आणि त्यामुळं जर निर्णय घ्यायचा असेल तर 3 तारखेच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला आणि त्याचं इतिवृत्त कायम करण्याकरिता त्याची पुढची जी मंत्रिमंडळाची बैठक असणार आहे ती असणार आहे 8 तारखेची. त्यामुळे जर शेवटची आता संधी राहिलेली शिक्षकांकरिता 3 ऑक्टोबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय येणं, अधिकृतरित्या विषय येणं गरजेचं आहे. तो जर विषय आला तर तो पुढच्या मंत्रिमंडळ म्हणजे 8 तारखेच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तो कायम होईल आणि तरच शिक्षकांना त्याचा फायदा होऊ शकतो. मात्र त्याकरिता आता घरी जे बसलेले सर्व शिक्षक आहे त्यांनी सर्वात जास्त संख्येने आझाद मैदान मुंबई या ठिकाणी येणं गरजेचं आहे. कारण आता 2 ऑक्टोबरला देखील शिक्षक समन्वय संघाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे. 2 ऑक्टोबर रोजी सुट्टी आहे आणि मुंबई या ठिकाणी मोठा लॉंग मार्च त्या ठिकाणी काढण्यात येणार आहे. आदरणीय परमपूज्य महात्मा गांधीजी यांचं देखील त्या ठिकाणी दर्शन घेण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी जाऊन सर्व शिक्षकांचा मोर्चा त्या ठिकाणी जाणार आहे. रॅली त्या ठिकाणी निघणार आहे आणि पूर्ण ट्रॅफिक जाम ही मुंबईमध्ये झालेली पाहायला मिळणार आहे. आणि त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षकांची नेमकी काय ताकद आहे त्याकरिता 2 ऑक्टोबर रोजी
सर्व शिक्षकांनी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे, रॅलीला उपस्थित राहायचं आहे, जेणेकरून 3 तारखेला हा निर्णय जो आहे तो झाला पाहिजे आणि आचारसंहिता ही कधीही लागू शकते. 10 तारखेनंतर कधीही आचारसंहितेची घोषणा जी आहे ती होऊ शकते. 10, 11, 12, 13, 14 या दरम्यान कधीही आचारसंहिता लागू शकते आणि त्यामुळं शिक्षकांच्या हातात आता खूप कमी दिवस राहिलेले आहे आणि त्यामुळं आपल्या आयुष्याला जर सुखकर बनवायचं असेल तर हे 8 ते 10 दिवस फक्त आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं. या 6-7 दिवसामध्येच हा निर्णायक टप्प्यावरती आता आंदोलन आलेलं आहे. आजची मंत्रिमंडळाची बैठक खूप महत्त्वाची ठरणार आहे आणि त्यामुळं शिक्षकांची संख्याच शिक्षकांना न्याय मिळवून देऊ शकते आणि आता जर 3 तारखेच्या बैठकीमध्ये जर विषय झाला नाही तर मात्र 8 तारखेच्या बैठकीत जरी विषय झाला तर त्याचं इतिवृत्त कायम होऊन, कारण याआधी देखील अशाच पद्धतीचं झालेलं होतं. तत्वतः मान्यता दिलेली होती, यापूर्वी इतिहास झालेला आहे आणि तत्वतः मान्यता जर दिली तर काय होतं तर काही त्या ठिकाणी शिक्षकांना मिळणार नाही आणि त्यामुळं आता जर पूर्ण विषय यायचा असेल तर 3 तारखेच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्येच हा विषय आला पाहिजे. त्या संदर्भातील सर्व माहिती सुरू आहे. काही अधिकाऱ्यांकडून शिक्षकांच्या या फायली ज्या आहे त्या गहाळ करण्याचा देखील टेबलमध्ये कपाटामध्ये ठेवण्याचा प्रयत्न याआधी देखील झालेला आहे. ते कोण करतायत याची देखील माहिती शिक्षक समन्वय संघाला संपूर्ण आहे. आझाद मैदान मुंबई या ठिकाणी देखील ती माहिती शिक्षकांना आहे. त्यामुळं असा धोका होऊ नये तर त्याकरिता शिक्षकांनी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे, जेणेकरून निर्णय होणं अपेक्षित आहे. निर्णय झाल्यानंतर तो कायम होणं पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कायम होणं देखील अपेक्षित आहे. त्यामुळं 2 ऑक्टोबर पासून शिक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने आपला निर्णय होईपर्यंत आणि इतिवृत्त कायम होईपर्यंत या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. शालेय शिक्षण मंत्री तसेच शिक्षक समन्वय संघाकडून हे देखील सांगण्यात आलेलं आहे की आता काही ज्या वेगवेगळ्या पक्षाच्या त्या ठिकाणी प्रतिनिधी उपस्थित होत्या तर त्यांना देखील सांगितलं की आपण या बैठकीला जाणार आहात तर शिक्षकांचं देखील मत त्या ठिकाणी सांगा की शिक्षक काय करू शकतो. या शिक्षकांचं गावामध्ये देखील कशा पद्धतीने सर्व नातेसंबंध असतात आणि याच पद्धतीने कशा पद्धतीने उलटफेर जो आहे तो होऊ शकतो. मतदानाच्या दिवशी सुद्धा खालपासून वरपर्यंत सर्व शिक्षकच असतात आणि त्यासोबत आता देखील तुम्हाला फक्त कागद द्यायचा आहे. आम्हाला माहिती तुम्ही पैसे देणार नाहीये आणि कागद जर द्यायचा असेल, फक्त निर्णय जर करायचा असेल तो आपण योग्य निर्णय करावा. फाईल अत्यंत चांगल्या पद्धतीने शालेय शिक्षण मंत्र्यांनी बनवलेली आहे आणि हा निर्णय लवकरात लवकर करा. आपण जर हा निर्णय केला तर आम्ही महाराष्ट्रभर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, शिक्षण मंत्री या सर्वांचा मोठ्या जल्लोषात प्रचार करू असं देखील त्या ठिकाणी शिक्षकांकडून सांगण्यात आलेलं आहे. यावरती शिक्षकांकडून टाळ्या देखील मोठ्या प्रमाणात वाजवण्यात आलेल्या होत्या. अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे आता काय होतंय, 2 तारखेला आव्हान केलेलं आहे मुंबई या ठिकाणी येण्याचं. संख्या असेल तर हा निर्णय होऊ शकतो. आजच्या बैठकीत काय होतंय याची देखील माहिती आल्यानंतर ती देखील माहिती आपण पुढे बघणार आहोत.